हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज वेगवेगळ्या क्लासच्या माध्यमातून तुमच्यासोबत भेटत असतो. आपण सगळे एकमेकांसोबत भेटत असतो. परंतु आज मात्र एक वेगळा विषय मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आज 2 ऑक्टोबर आहे. आज गांधी जयंती आहे. भारत देशामध्ये गांधी जयंती जी आहे ती वेगवेगळ्या भागांमध्ये सेलिब्रेट केली जाते. भारत देशाचा जो इतिहास आहे त्या इतिहासावर गांधींच्या विचारांची छाप पडलेली आहे. भारताचा इतिहास मुळात 1920 पासूनचा जो पुढचा इतिहास आहे तो गांधींच्या विचाराने प्रभावित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर सुद्धा त्यांची जी प्रिन्सिपल्स आहेत त्याची छाप पडलेली आहे. त्यानंतर भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यावर सुद्धा गांधींचा जो अहिंसावाद आहे त्याची छाप पडलेली आहे. आणि एकूणच भारताचा जो इतिहास, वर्तमान आणि इथून पुढचा भूतकाळ सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये गांधींचा जो विचार आहे त्यामुळे प्रभावित होता आहे आणि काही प्रमाणात तो राहीलच नक्की. कारण गांधींचा जो विचार आहे, कारण माणसाचा विचार जो आहे तो कधीच मरत नसतो. माणूस मरतो परंतु त्याच्या विचारामध्ये तो जिवंत राहतो असं म्हटलं जातं. तर नेमकं आता गांधी हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याबद्दल संपूर्ण जगामध्ये खूप उत्सुकता होती आणि आजही आहे. गांधी जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच ते कॉन्ट्रोवर्सियल सुद्धा आहे. मग ही कॉन्ट्रोवर्सी कशी क्रिएट झाली तर तो सुद्धा खूप जबरदस्त आणि रंजक इतिहास आहे. तसेच भारत देशाचा जो स्वातंत्र्य लढा आहे आणि त्यानंतर मग जी फाळणी झाली भारताची, तर त्या फाळणीला गांधी जबाबदार होते असा सुद्धा एक नॅरेटिव्ह जो आहे तो सेट झालेला आहे भारत देशामध्ये. भरपूर मोठा वर्ग जो आहे तो गांधींना फाळणीला जबाबदार मानतो आणि त्याहीपेक्षा मोठा वर्ग असा आहे भारतात की जो गांधींना फाळणीला जबाबदार मानत नाही. आणि त्याहीपेक्षा एक असा मोठा वर्ग आहे की ज्याला यातलं काहीच माहीत नसतं. ते कधी या काठावर तर ते कधी या काठावर असतात. तर मग आपण आज गांधी जयंतीच्या निमित्ताने हा जो नेमका इतिहास आहे तो या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ओके, चला. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की हा जो फोटो आहे तर या फोटोकडे बघून मला बऱ्याच वेळा म्हणजे मी जेव्हा जेव्हा हा फोटो बघतो तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये अनेक विचार येतात. कारण ही जी व्यक्ती तुम्हाला दिसत आहे ही जीना आहे आणि त्यांच्या बाजूला जे आहे त्यांना तर सगळे ओळखतात, ते गांधी आहेत. दोघेही बॅरिस्टर आहे. दोघेही लंडनवरून बॅरिस्टर होऊन आलेले आहे. दोघेही एकाच राज्याचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे दोघेही गुजराती आहे. एक मिनिट, दोघेही जे आहे तर ते गुजराती आहे. फक्त जे मोहम्मद अली जिना आहे ते मुस्लिम आहे आणि गांधी जे आहेत ते बनिया आहे. ठीक आहे. दोघेही भारत देशाच्या इतिहासाला प्रभावित करतात. दोघांचंही भारताच्या इतिहासामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आणि त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिना आणि गांधी हे एकाच संघटनेमध्ये राहिलेले लोक आहेत. म्हणजे काँग्रेसमध्ये 1920 पर्यंत जिना हे काँग्रेसमध्येच होते आणि गांधी सुद्धा काँग्रेसमध्येच होते. 1920 नंतर ऑफिशियली जिना जे आहे ते काँग्रेसपासून वेगळे झाले. त्यांना काँग्रेसचे काही प्रिन्सिपल्स जे आहेत ते पटले नाहीत आणि त्यानंतर मुस्लिम अस्मिता जी आहे ती थोडीशी जागृत झाली आणि गांधी जे आहे ते काँग्रेसमध्येच राहिले. ठीक आहे. तर आता हे जे दोघं आहे हे एकमेकांसोबत असे जेव्हा दिसतात तेव्हा वाटतं की भारताची खरंच फाळणी जी आहे त्या फाळणीला जबाबदार हे लोक होते का, है ना. पण जी फाळणी झालेली आहे ते सुद्धा एक अंतिम सत्य आहे, दर्दनाक सत्य आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा बघूया की फाळणी झाली कशी. बघा, हा भारताचा नकाशा तुम्हाला इथे दिसतोय. सर्वात पहिल्यांदा अखंड भारत नावाचा कन्सेप्ट आहे. या अखंड भारत मध्ये काय काय येतं तर हा जो पाकिस्तानचा भाग तुम्हाला दिसतोय येलो कलर मधला हा सुद्धा अखंड भारतचाच भाग होता. इकडे पूर्वेला बांगलादेश जो तुम्हाला दिसतोय हा सुद्धा अखंड भारतामध्ये होता. ठीक आहे. पण जेव्हा 1947 आलं तर 1947 मध्ये हा जो पंजाब, बलुचिस्तान, सिंध जो एरिया आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. पूर्वेचा जो बंगालचा भाग आहे त्याला कापण्यात आलं आणि तो पूर्व पाकिस्तान झाला. आणि ही जी घटना आहे ती 1947 मध्ये घडली. नंतर पूर्व पाकिस्तानचा 1971-72 मध्ये बांगलादेश झाला. त्याचे सुद्धा वेगवेगळे कारण आहे, ते सुद्धा आपण एखाद्या वेळेस बघूया. तर हा पश्चिम पाकिस्तान, हा पूर्व पाकिस्तान, हा गंगेचा, हा सिंधूचा त्रिभुज प्रदेश, हा गंगेचा त्रिभुज प्रदेश. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने इथली जी माती आहे ती खूप सुपीक बनवलेली आहे. दोन्ही ठिकाणी मैदानी प्रदेश आहे. दोन्ही ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त होती म्हणून भारताच्या फाळणीच्या वेळेस हा जो एरिया आहे तो पाकिस्तानला गेला. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता हे जे चित्र आहे हे चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला पंडित नेहरू दिसत आहेत, लॉर्ड माउंटबॅटन दिसत आहेत आणि जिना दिसत आहेत, पण गांधी या चित्रामध्ये नाहीये. आणि हे चित्र जे आहे ते अतिशय बोलकं आहे की हे फाळणीच्या वेळेसचं चित्र आहे. कारण लॉर्ड माउंटबॅटन 1947 मध्ये भारतात येतात. भारताचे अंतिम व्हाईसराय आहे, पहिले गव्हर्नर जनरल आहे
यांचा जो प्लॅन आहे, ज्याला माउंट बॅटन प्लॅन म्हणतो, जो 1947ला त्यांनी बनवला 3 जूनला, त्यालाच आपण 3 जूनची योजना म्हणतो, त्यालाच आपण फाळणीची योजना म्हणतो. हा कोणी बनवला? यांनी. आणि यांच्यासोबत वाटाघाटी कोण करतायत? तर भारताचे जे उगवते नेते आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू, तिकडे जिना आहे पण गांधी नाही आहे. गांधी कुठे आहे मग? तर भारत देशामध्ये जेव्हा फाळणी होत होती तेव्हा गांधी हे दिल्लीत नव्हते, तर ते होते नौखालीमध्ये, बेंगॉलमध्ये. कारण फाळणीसाठी जो भयंकर हिंसाचार जो निर्माण झाला होता तो ते थांबवत होते. पश्चिम पाकिस्तानमध्ये ब्रिटिशांचं जे सैन्य होतं ते पश्चिम पाकिस्तानमध्ये इथे काम वर्क करत होतं आणि गांधी इथे होते. आणि हे जे सगळे भयंकर दंगली जे आहेत ते थांबवण्याचं काम करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की जर फाळणी करायची असेल देशाची, तर तुम्ही पहिले माझ्या देहाची फाळणी करा आणि नंतर देशाची फाळणी करा. या संदर्भात भारत देशामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मतांची लोक असतील, ते गांधीला जबाबदार मानत असतील, काही लोक गांधीला जबाबदार नाही मानत. ठीक आहे, हा तुमचा स्वतःचा पर्सनल कॉल आहे, पण जे सत्य आहे ते सांगणं माझं काम आहे आणि ते काम मी करत राहणार आहे आणि आज सुद्धा मी ते सत्यच सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊ. गांधीला कोणी पॉलिटिशियन म्हणतात, कोणी कसलेला मुत्सद्दी नेता म्हणतात, कोणी संत म्हणतात, कोणी बापू म्हणतात, तर कोणी त्याला गांधींना विलन सुद्धा मानतात. ठीक आहे, तर गांधींची भूमिका भारताच्या फाळणीच्या संदर्भात नेमकी काय होती ते पहिल्यांदा समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा, भारताची फाळणी अटळ होती. ती फाळणी कोणीच थांबवू शकलं नसतं. गांधी सुद्धा ती फाळणी जी आहे ती थांबवू शकले नाही. त्याचं कारण असं होतं की ही जी फाळणीची बीज आहे, गांधी भारताच्या राजकारणामध्ये 1920 मध्ये येतात आणि फाळणीची जी बीज आहे ती 1920च्या पूर्वीच पेरल्या गेली होती. मग ते कधी? तर सर सय्यद अहमद खान नावाची एक व्यक्ती होती. हे जे सर सय्यद अहमद खान आहे, तर हे सुद्धा पहिल्यांदा भरपूर राष्ट्रवादी विचाराचे व्यक्ती होते. सेक्युलर होते, हिंदू मुस्लिम एकतेचे समर्थक होते. पण जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली 1885ला, तेव्हा मात्र सर सय्यद अहमद खान या काँग्रेसमध्ये सामील झाले नाही आणि त्यांनी काँग्रेसला हिंदूंची संघटना म्हटलं आणि त्यांनी काँग्रेसपासून ते वेगळे राहिले. आणि भारत देशामध्ये, भारत हे एकच राष्ट्र आहे आणि हिंदू आणि मुस्लिम हे भारत नावाच्या सुंदर नववधूचे 2 नेत्र आहेत असं सांगणारे व्यक्ती म्हणजे सर सय्यद अहमद खान. हे नंतर सांगायला लागले की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांपासून वेगळे आहे. म्हणजेच फाळणीची बीज जी आहे ती इथून सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढे 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि 1905 पासून ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी मुस्लिमांना जवळ केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक तुमची ऑर्गनायझेशन स्थापन करा. म्हणून 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि भारतातले जे मॅक्सिमम मुस्लिम लीडर आहे ते मुस्लिम लीगच्या भोवती जमा झाले. मुस्लिम लीग जी आहे ती मुस्लिमांचं हितसंबंध जे आहे ते जोपासण्यासाठी सुरू झाली आणि मुस्लिमांचे हितसंबंध जे आहे ते राखण्याचा प्रयत्न पुढे 1909 ला जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, तर या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये मोर्ले आणि मिंटो हे जे व्हाईसराय आणि भारत मंत्री होते त्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, ज्याला आपण सेपरेट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतो. म्हणजे असा मतदारसंघ की जिथे फक्त मुस्लिम व्यक्ती उभा राहणार निवडणुकीमध्ये, वोट करणारे सुद्धा मुस्लिमच असणार, तर त्याला सेपरेट कॉन्स्टिट्युएन्सी असं आपण म्हणतो. तर हे पहिल्यांदा दिल्या गेलं मुस्लिम कम्युनिटीला आणि त्यांच्यामध्ये तुम्ही सेपरेट आहात, या देशातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्ही वेगळे आहात, तुमचे हितसंबंध वेगळे आहे, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण केली गेली. मग जेव्हा मुस्लिम लीग स्थापन झाली तेव्हा हिंदू महासभा सुद्धा त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी स्थापन करण्यात आली, भारत देशातल्या हिंदूंच्या हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे भारत देशामध्ये आता 2 कट्टर ऑर्गनायझेशन जे आहेत ते फॉर्म झाल्या. एक इकडे मुस्लिम लीग जे मुस्लिम अस्मितेचं रक्षण करत आहे, दुसरीकडे हिंदू महासभा जे हिंदू अस्मितेचं रक्षण करण्यासाठी स्थापन झाली. आणि याच्यामध्ये होती इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस सेक्युलर होती आणि तिचं असं म्हणणं होतं की आपल्या देशामध्ये जो धार्मिक अस्मिता आहे तर ती धार्मिक अस्मिता ही घातक आहे. धार्मिक कट्टरतावाद हा घातक आहे आणि तो कधीही घातकच असणार आहे. आज तो कालही होता, तो आजही आहे, तो उद्याही राहणार आहे. हे असे मूर्ख असतात ना, यांचा बंदोबस्त पहिले सरकारने केला पाहिजे. साऊंड पोल्युशन हे मानवी जीवनासाठी प्रचंड घातक आहे. ठीक आहे, असो. तर इंडियन नॅशनल काँग्रेस सेक्युलर आहे कारण त्याच्यामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, सगळ्या समाजाचे लोक आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा की 1916 मध्ये
लखनौ या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि 1916 मध्ये लखनौ करार झाला. त्यामध्ये मुस्लिमांना मिळालेले जे स्वतंत्र मतदारसंघ आहे ते मतदारसंघ मान्य करण्यात आले. आणि हा जो करार आहे हा टिळकांच्या मध्यस्थीने झालेला आहे. टिळकांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण मुस्लिम समुदायाला आपल्याशी जोडणार नाही तोपर्यंत आपण आपला स्वातंत्र्य लढा लढू शकणार नाही. आणि म्हणून मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जे दिले गेले होते ते काँग्रेसने मान्य केले, आग्रह केला होता टिळकांनी. आणि तेव्हा जिना सुद्धा होते आणि जिना आणि टिळक यांनी हा लखनौ पॅक्ट, लखनौ करार जो आहे तो केला, ज्यामध्ये काँग्रेसने किंवा टिळकांनी हे मान्य केलं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी स्वतंत्रतेची जी भावना आहे, भारतापेक्षा वेगळी भावना आहे, ती निर्माण होऊ द्या. पण त्यांना असं वाटलं नव्हतं की पुढे भविष्यात फाळणी होईल. त्यांना वाटलं की ते फाळणीपर्यंत जाणार नाही. भविष्य कोणी पाहिलेलं आहे. त्यानंतर मग पुढे 1919चा एक कायदा आला. या 1919च्या कायद्याला आपण म्हणतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कंटिन्यू करण्यात आले आणि त्यानंतर ते शिखांना दिले, ख्रिश्चनांना पण दिले. आणि ही जी भावना होती की आम्ही वेगळे आहोत ती पुन्हा प्रबळ झाली. त्यानंतर पुढे काय झालं की 1927ला सायमन कमिशन आलं. 1928ला नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्ट जेव्हा बनवला गेला तेव्हा मोतीलाल नेहरू त्या कमिटीचे अध्यक्ष होते आणि पंडित नेहरू सेक्रेटरी होते. आणि तो नेहरू रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये मुस्लिम लीगला आमंत्रित करण्यात आलं, पण मुस्लिम लीग आली नाही. पहिल्या मीटिंगला होती, नंतर ती आली नाही. आणि त्यानंतर जेव्हा नेहरू रिपोर्ट बनवला गेला तर त्याच्यामध्ये जिनानी 3 दुरुस्त्या सुचवल्या, त्या मान्य करण्यात आल्या नाही. त्यानंतर जिनानी आपले 14 मुद्दे नेहरू रिपोर्टच्या अगेन्स्ट मांडले. तर त्याला सुद्धा काँग्रेसने त्याच्याकडे बघितलं नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण ते मान्य करण्यासारखे नव्हते. आणि त्यामुळे मग 1930ला 1930ला मुस्लिम लीगचं अलाहाबाद अधिवेशन भरलं. 1930 मुस्लिम लीग अलाहाबाद अधिवेशन. अलाहाबाद अधिवेशन. या अलाहाबाद अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते सारे जहां से अच्छा लिहिणारे मोहम्मद इक्बाल. आणि त्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा लिहिलं आणि 1930च्या अलाहाबाद अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्हाला द्विराष्ट्र म्हणजे आम्हाला वेगळं राष्ट्र पाहिजे. वेगळ्या राष्ट्राची पहिली मागणी हे मोहम्मद इक्बाल यांनी केली. आणि 1930च्या नंतर पुढे 1940 मध्ये मुस्लिम लीगचं लाहोर अधिवेशन भरलं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर जिना आणि यामध्ये जिनानी प्रसिद्ध द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. म्हणजे 1940 पर्यंत जिनानी आम्हाला वेगळं राष्ट्र पाहिजे असं म्हटलेलं नाही आहे ऑफिशियली. 1940 मध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला वेगळं राष्ट्र पाहिजे, आम्ही भारत या देशामध्ये राहत नाही. आणि 1940 पासून मग 1947 पर्यंत वाटाघाटी आहे जिना म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पाकिस्तानला त्यांचं राष्ट्र मिळालं पाहिजे, म्हणजे पाकिस्तान नावाचं राष्ट्र मिळालं पाहिजे, यासाठी इंग्रजांनी खतपाणी घातलं. पण या सगळ्या दरम्यान गांधीजी यांनी मात्र नेहमी सेक्युलरिझम, हिंदू मुस्लिम एकता, सर्व धर्म समभाव याचाच पुरस्कार केलेला आहे. गांधी बदलतात, गांधी बदलत आहेत. 1920 पर्यंतचे गांधी वेगळे आहे, 1930 मध्ये गांधी वेगळे आहे, 40 मध्ये वेगळे आहेत आणि 47 मध्ये गांधी वेगळे आहेत. एक माणूस परिपक्व कसा होतो तसे गांधी 1947 पर्यंत परिपक्व आहेत. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. तर 1940 पर्यंत जिनानी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली नाही. 1940 मध्ये त्यांनी स्वतंत्र मागणी केली. ठीक आहे. पुढे 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं आणि या क्रिप्स मिशन मध्ये ब्रिटिशांनी एक खोडसाळपणा केला आणि त्यामध्ये भारताच्या फाळणीची तरतूद होती, पण तो आपण मान्य नाही केला. त्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं आणि या कॅबिनेट मिशन मध्ये सुद्धा पाकिस्तानची मागणी नव्हती आणि त्यामुळे हे जे कॅबिनेट मिशन आहे याला सुद्धा जिनाने विरोध केला. नंतर ते ऍक्सेप्ट केलं आणि नंतर जिनाच्या लक्षात आलं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक नवीन राष्ट्र, वेगळं राष्ट्र मिळणार नाही. म्हणून 16 ऑगस्ट 1946 प्रत्यक्ष कृती दिन, डायरेक्ट ऍक्शन डे त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. त्यांनी आपले जे अनुयायी होते, जे मुस्लिम कम्युनिटीतले लोक होते, त्यांना भडकवलं. मुस्लिम लीगचे कार्यकर्ते होते, त्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिले की आता तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र जे आहे ते मिळणार नाही, जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. ठीक आहे. डायरेक्ट ऍक्शनला तुम्ही सुरुवात करा. 1946ला आपल्या देशामध्ये प्रचंड दंगलीला सुरुवात झाली. गांधी अजूनही फाळणीला तयार नव्हते
पण इथून जो भयंकर हिंसाचार भारत देशामध्ये सुरू झाला, भयानक, त्याला आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. कारण तुम्ही आम्हाला वेगळा देश द्या, नाही तर आम्ही दंगली करणार. प्रचंड दंगली होत्या, निष्पाप लोक, लाखो लोक मारले गेले, आणि त्यामुळे फाळणी जी आहे ती अपरिहार्य होती. त्यामुळे इथे शब्द दिलेला आहे की भारताची फाळणी अटळ होती. कारण धार्मिक चेतना, धार्मिक भावना इतक्या कट्टर आणि इतक्या प्रबळ झाल्या होत्या की फाळणी टाळणे हे अशक्य गोष्ट होती, इम्पॉसिबल होती. ठीक आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र भूमीची संकल्पना म्हणून पाकिस्तान ही संकल्पना जिनांनी मांडण्यापूर्वीच रहमत अली चौधरी यांनी नाऊ और नेवर नावाच्या पुस्तकामध्ये मांडली होती. त्यांनी पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख केला. M.K. गांधी पाकिस्तानच्या संकल्पनेच्या विरोधात होते. त्यांच्या मृतदेहावर पाकिस्तान निर्माण होईल असं त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं होतं की फाळणी होणार नाही. मुस्लिमांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू केला, भयंकर जाळपोळ सुरू केली. नौखालीमध्ये तर सर्वात जास्त त्याची दाहकता होती. गांधी निशस्त्र तिथे गेले आणि ते जिथे जायचे तिथे त्या दंगली थांबायच्या. आणि त्यामुळे माउंटबॅटननी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आहे की एकीकडे आमची सेना आहे जे ह्या दंगली थांबवू शकत नाहीये, दुसरीकडे गांधी आहेत की जे एकटे त्या दंगली थांबवत आहेत. ठीक आहे. गांधी तेव्हा वाटाघाटीमध्ये राहू शकले असते, भारतातले सुप्रीम लीडर होते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे मेंबर सुद्धा नव्हते. पण तरीही गांधी सुप्रीम लीडर होते आणि ते दिल्लीत राहू शकले असते, पण ते दिल्लीत नव्हते, ते नौखालीत होते. कारण भारत हा माणसांनी बनतो, लोकांनी बनतो, लोकांच्या भावनांनी बनतो, याच्यावर त्यांचा जास्त विश्वास होता. ठीक आहे. पुढे गांधीजींनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार एकट्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, नाहीतर अनेक हिंदू लोकांना प्राण गमवावे लागले असते. भारत देशामध्ये भरपूर वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे विचार करणारे लोक आहेत, इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास न करणारे आहे, एका विशिष्ट विचारधारेचा अभ्यास करणारे आहे किंवा दुसऱ्या विचारधारेचा आहे. काही लोक गांधींना सुप्रीम म्हणजे ईश्वराच्या जवळ मानतात, काही त्यांना विलन मानतात. पण तुम्ही गांधींना एक व्यक्ती मानलं पाहिजे आणि व्यक्ती म्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. कारण जशा सामान्य व्यक्तीला मर्यादा होत्या तशा गांधींना सुद्धा मर्यादा होत्या. ते सुद्धा फाळणी थांबवू शकले नाही इच्छा असताना सुद्धा. ओके. परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती आणि विभाजन अपरिहार्य होतं. इस्लामिक धर्मशास्त्राच्या अनुषंगाने जो असहिष्णू प्रचार केला गेला, त्यामुळे हा असहिष्णू प्रचार आणि मुस्लिम कम्युनिटीचं जे हिंसक वागणं आहे ते फाळणीचं कारण होतं. गांधी हे फाळणीचं कारण नव्हतं. गांधींचं एक फेमस स्टेटमेंट आहे. गांधी काय म्हणतात की माझ्या फोटो आणि पुतळ्यांना पुष्पहार घालण्यासाठी सगळेच उत्सुक आहे, पण कोणीही माझा सल्ला मानू इच्छित नाही. हे आहे 1947चं वाक्य. गांधींनी जिनाला सरळ सांगितलं होतं की भारताची फाळणी तुम्ही करू नका, मी तुम्हाला PM बनवायला तयार आहे, तुम्ही भारताचे प्रधानमंत्री बना तुम्हाला वाटत असेल तर, पण फाळणी करू नका. पण हा सल्ला जिनांनी मान्य नाही केला. जिना एक नंबरचा हेकड माणूस होता, बॅरिस्टर होता, प्रचंड हुशार होता, आणि त्यांना माहिती होतं कारण त्यांच्याकडे गमवण्यासारखं काही नव्हतं, जे काही आहे ते मिळवण्यासारखं होतं. जिनांना सेक्युलर पाकिस्तान हवा होता नंतरच्या काळामध्ये, पण त्यांनी आपल्या लोकांच्या मनामध्ये इतकं विष भरलं की नंतर ते सेक्युलर पाकिस्तान निर्माण नाही करू शकले. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट ही मुळात विषावर पोचली असेल तर त्याला चंदनाचा सुवास कधी येत नसतो, त्याला जी फळं येणार आहे ना ती विषारीच येतील. बरोबर आहे का चूक आहे? यस. पुढे तर अशा परिस्थितीमध्ये गांधींचा सल्ला कोणीच मांडला नाही आणि फाळणी जी आहे ती फाळणी झाली. 16 सप्टेंबर 1940ला गांधी काय म्हणतात बघा, भारतासारख्या गरीब देशाची फाळणी करणे हे अराजकापेक्षा वाईट आहे. ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात हिंदू आणि मुस्लिम शेजारी राहतात एकमेकांच्या, हे एखाद्या जिवंत शरीराचे तुकडे करण्यासारखे आहे. ही साधी हत्या कोणीही सहन करू शकणार नाही. हे मी हिंदू म्हणून म्हणत नाही, तर हिंदू, मुस्लिम, पारसी आणि सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी हे सांगतो की मी माझ्या मुस्लिम बांधवांना म्हणेन की आधी माझे तुकडे करा आणि नंतर भारताचे तुकडे करा. आणि जेव्हा माणसाचा जो विचार आहे तो परिपक्व असतो तेव्हा त्याच्यासाठी सगळे सारखे असतात, आणि जेव्हा तो व्यक्ती परिपक्व नसतो तेव्हा त्याला फक्त एकच रंग दिसत असतो. गांधी हे त्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे होते, म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी त्यांना सारखे वाटत होते. आणि सर्व धर्म समभाव हीच भारताची ब्युटी आहे. हजारो वर्षापासून भारत हा अनेक धर्माचा आश्रयस्थान राहिलेला आहे. जेव्हा जग हे आपल्या अवतीभोवती झाडांचा पाला गुंडाळून झिंगालाला हु करत होतं, तेव्हा भारताने अध्यात्माचे धडे जगाला दिलेले आहे. बौद्ध धर्माचा उदय भारतात आहे, जैन धर्माचा उदय भारतात आहे, वैदिक धर्म भारतातला आहे. आणि तेव्हा आपण माणसाच्या मोक्षापर्यंत जाऊन पोचलो आणि उपनिषदामध्ये अहिंसा नावाचं तत्व आपण मान्य केलं. आणि इथे आपण माणूस म्हणून सर्व धर्म समभाव जपू शकत नाही, तर त्याला माणूस म्हणता येईल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे.
तर हे गांधींचा विचार आहे. ज्या माणसाचा हा विचार असेल तो फाळणीच्या बाजूने कधीच नसेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे 1948 मध्ये गांधींचं स्टेटमेंट, 13 जानेवारी, 30 जानेवारीला गांधींची हत्या झाली. फाळणी होण्यापूर्वीच हृदय दुभंगलेली होती. येथे मुस्लिमांची ही चूक होती. जरी आपण असे म्हणू शकत नाही की त्यांचीच चूक होती. हिंदू, सिख आणि मुस्लिम सर्वच दोषी आहेत. आता या सर्वांना पुन्हा मित्र बनवायचे आहे. त्यांना सैतानाकडे नव्हे तर देवाकडे पाहू द्या. धर्माच्या नावाखाली आपण अधर्मी झालो आहोत. हे किती जबरदस्त वाक्य आहे की धर्माच्या नावाखाली आपण किती अधर्मी झालो. आजही लागू पडतं. पण ठीक आहे, आता फाळणी झाली तर झाली, आपण काही करू शकत नाही. पण आता आपल्याला सगळ्यांना सोबत आणायचं आहे, सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. आणि जर सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर तुम्ही कोणत्या धाग्याने बांधाल त्यांना? सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. आणि जर धर्मनिरपेक्ष नावाचा जो धागा आहे तो तुटला तर हा देश 100% तुटेल, असं गांधींचं स्टेटमेंट आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्यासोबतचे जे विद्वान लोक होते त्यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे. स्वतः डॉक्टर आंबेडकर म्हणतात की भारत हा सेक्युलर स्टेट आहे आणि भारत सेक्युलरच राहायला पाहिजे, नाहीतर तो तुटेल. कारण हा हजारो लोकांचा, आपल्या देशामध्ये 10,000 जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, 5,000 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तुम्ही त्यांना एका धाग्यामध्ये कसं बांधणार आहे? मग एकच धागा आहे, तो म्हणजे सेक्युलरिझम. ठीक आहे. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद इत्यादी काँग्रेस नेते फाळणीच्या पूर्णपणे विरोधात होते. परंतु तत्कालीन परिस्थिती इतकी भयानक होती का त्यांच्यासमोर कुठलेही पर्याय शिल्लक राहिलेले नाही. भयानक हिंसाचारामुळे लोक मारल्या जातील आणि त्यामुळे जाऊ द्या म्हणे, एखादा देऊन टाकू आणि हा जो हिंसाचार आहे तो थांबवू, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना फूस लावली होती. त्यामुळे ब्रिटिशांकडून सुद्धा पाहिजे तेवढं सहकार्य आपल्याला मिळत नव्हतं. 3 जून 1947 ला भारताच्या फाळणीची योजना जाहीर झाली आणि त्यावेळेस गांधींचं स्टेटमेंट होतं की मला योजनेत फक्त वाईटच दिसत आहे, चांगलं काहीही नाही. ओके, व्हेरी गुड. पुढे जिना, फाळणीला जबाबदार असलेली व्यक्ती. आपल्याला हा अँगल सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिना हे त्या काळातले सगळ्यात महागडे वकील. जेव्हा जिना 2 लाख रुपये फी घेत होते, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 26 रुपयांमध्ये केस लढत होते, तेव्हा जिनांची फी होती 2 लाख रुपये. जिनांची पर्सनॅलिटी जशी होती त्याच्यापेक्षा मोठी सिगार ते तोंडात ठेवायची आणि एक खतरनाक स्टँडर्ड राहणीमान त्यांचं होतं. जिना जे आहे तर हे अतिशय मनोरंजक गोष्ट आहे की ते पहिल्यांदा अखंड भारताचे समर्थक होते. सर सय्यद अहमद खान यांनी जेव्हा पहिल्यांदा म्हटलं की सांस्कृतिक, भाषिक आणि राजकीय दृष्ट्या हिंदू आणि मुस्लिम वेगळे आहे, तेव्हा त्यांचा विरोध जिनांनी केलेला होता. आणि 1906 मध्ये ते मुस्लिम लीगमध्ये नाही तर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 1916च्या लखनौ करारामध्ये त्यांनी मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्यामध्ये करार घडवून आणला. त्यामुळे त्यांना सरोजिनी नायडूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हटलेला आहे. आणि असा माणूस जो आहे असा माणूस नंतर पूर्णपणे बदलला 1934 पासून. ठीक आहे. आणि त्यानंतर जिनांनी पूर्णपणे सांप्रदायिक राजकारण जे आहे ते भारत देशामध्ये सुरू केलं. फायनली जिनांना टीबी नावाचा आजार होता, परंतु तो त्यांनी सगळ्यापासून लपवून ठेवला. त्यांना माहित होतं की जर यांना माहित झालं, भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांना माहित झालं की मला टीबी आहे, तर पाकिस्तान नावाचा जो देश आहे तो कधीही निर्माण होणार नाही. त्यामुळे त्यांनी ते लपवून ठेवलं आणि पुढे काही लवकरच अल्पावधीतच जिनांचं निधन झालं. पण तोपर्यंत पाकिस्तान वेगळा झाला होता. ठीक आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर फाळणीला गांधी जबाबदार आहे आणि गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला लावले. गांधी हिंदू विरोधी आहे किंवा या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात पसरल्या. आजही बरेचसे लोक त्या गोष्टी मानतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही लोक मानतात, काही लोक नाही मानत. तो प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की फाळणी 1947 ला झाली, गांधींची हत्या 1948 ला झाली, मग 1934 ला गांधींवर पहिला हल्ला जो झाला तो कशासाठी झाला होता? काय कारण होतं? गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न 34 ला का केला गेला? कारण तेव्हा तर भारताची फाळणी नव्हती, फाळणी होईल असं वाटत पण नव्हतं, 55 कोटी रुपयांचा प्रश्न सुद्धा नव्हता. मग का मारला गेला? या कारणाचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. मला माहित आहे, पण तुम्ही घ्या. त्यानंतर पुढे 14 वर्षामध्ये 6 वेळा गांधींवर अटॅक झाला. त्याचं कारण काय होतं? गोडसे यांनी 30/1/48 1948 ला गांधींवर केलेला शेवटचा हल्ला होता.
त्याच्या आधी 5 हल्ले गांधींवर झाले होते. गांधींना 5 वेळा नोबेलसाठी नॉमिनेशन मिळालं होतं आणि 1948 नोबेल त्यांना 100% मिळणार होतं. गांधींना फॉलो करणाऱ्या लोकांना नोबेल आहे, ओबामाला नोबेल आहे, नेल्सन मंडेलाला नोबेल आहे. असे कितीतरी मोठा वर्ग आहे जगात की जो गांधींना मानतो, पण गांधींना नोबेल नाहीये. कारण त्याला एक दाखला दिला होता की 1920च्या नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये हिंसाचार झाला होता, त्यामुळे गांधींना शांततेचं नोबेल देता येणार नाही. ठीक आहे, असो. पहिला हल्ला 1934 मध्ये, दुसरा जुलै सप्टेंबर 1944, त्यानंतर 1946 सप्टेंबर, त्यानंतर 20 जानेवारी 1948 असे 5 वेळा हल्ले झाले. मग याचे कारण काय होते? कोणत्या कारणासाठी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला गेला? गोडसे यापूर्वीच्या 2 प्रयत्नांमध्ये सामील होते. गांधींना मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचं कारण काय होतं? कारण 55 कोटी हा नंतरचा प्रश्न होता, फाळणी हा नंतरचा प्रश्न होता. 1934, 44 आणि 46 चे अपयशी प्रयत्न करण्यात आले तेव्हा विभाजनाचा प्रस्ताव आणि 55 कोटी रुपयांचा प्रश्न तर अजिबातच नव्हता. मग का मारल्या गेलो? याचा अर्थ असा आहे की गांधी फाळणीला जबाबदार नव्हते. त्याचे कारण कदाचित वेगळे असू शकतील. ओके, व्हेरी गुड. पुढे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणे लिहिणारे मोहम्मद इक्बाल यांनी पहिल्यांदा पाकिस्तानची स्वतंत्र राज्याची संकल्पना मांडली आणि या मानसिकतेच्या विरोधात गांधीजी आयुष्यभर ईश्वराच्या एकतेचे, सर्व धर्माचा आदर, सर्वांची समानता, विचार, वाणी आणि कृती याच्यामध्ये अहिंसेचे एक तडजोड न करणारे पुरस्कर्ते राहिले. गांधींचं म्हणणं होतं की अहिंसा. ठीक आहे. शेवटी तुम्हाला नवीन भारताची उभारणी करायची आहे. तुम्ही नवीन भारताची उभारणी कोणत्या विचारांवर कराल? तुम्ही तुमच्या मुलांना हिंसा शिकवणार का? आणि जर भारतामध्ये अहिंसा नसती आणि ती हिंसा असती तर आज भारत अखंड राहिला असता का? बरं, आज जो भारत आहे तो राहिला असता का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्ही तुमच्या मुलांना हिंसा शिकवणार का? तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना हिंसा शिकवणार का? नाही. मग आपण काय शिकवणार त्यांना? अहिंसा. बरोबर आहे. कारण त्यामुळे समाज जो आहे तो एक संध राहील, एका धाग्यामध्ये बांधला राहील आणि जिथे अहिंसा असते तिथे प्रगती असते. तुम्ही काश्मीरमध्ये जा, तिथे प्रचंड हिंसा होती, तो डेव्हलप्ड कंट्री नाहीये. आफ्रिकेमध्ये तिथल्या कबिल्यांमध्ये संघर्ष आहे, तिथे प्रगती नाहीये. जिथे संघर्ष आहे तिथे प्रगती नाहीये, जिथे संघर्ष नाहीये तिथे प्रगती आहे. मग गांधींची ही जी फिलॉसॉफी आहे ती उद्याच्या भारताच्या उभारणीमध्ये सर्वात महत्वाचं योगदान प्ले करते. इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकामध्ये रामचंद्र गुहा जे आहे ते गांधींच्या विचारांवर भारत उभा झाला ते अतिशय सुंदरपणे मांडतात. गुहा मांडतात, मी नाही. त्यानंतर बिपिनचंद्र जे आहे ते इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये सुद्धा गांधींचा जो विचार आहे तो कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये रुजत केला आणि त्यावर भारतीय समाज कसा तयार झाला ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहे. इव्हन एसए मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचा की संपूर्ण जग जे आहे ते भारताला 2 चेहऱ्यांनी ओळखतं. एक गांधी, भारताला गांधीचा देश म्हणून ओळखतं, आणि दुसरा बुद्ध, भारताला बुद्धाची भूमी म्हणून ओळखला. हे 2 भारताची आयडेंटिटी आहे अख्ख्या वर्ल्डमध्ये. आईन्स्टाईन सुद्धा काय म्हणतो की गांधी सारखी व्यक्ती या पृथ्वीवर होती हे इथून पुढच्या पिढ्या मान्य करणार नाही. त्यांना आश्चर्य वाटेल की अशी व्यक्ती जन्माला आली. ठीक आहे. पुढे, देवाच्या एकतेवर आधारित सर्वधर्मीय भावना आणि सर्व धर्माच्या समानतेवर आधारित समानता जी आहे ती गांधींना विकसित करायची होती. हिंदू सामाजिक संघटनेतील जातीय विभागणी आणि अस्पृश्यता यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. सुरुवातीला गांधी वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, पण नंतर ते बदलले. पुढे आंतरजातीय विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला आणि आंतरजातीय विवाहामध्ये सुद्धा त्यांनी फक्त अशाच विवाहांना आशीर्वाद दिला, ते अशाच विवाहांना उपस्थित राहिले ज्यातला एक जोडीदार अस्पृश्य होता. त्या काळामध्ये गांधींनी आंतरजातीय विवाहाचा कन्सेप्ट मांडला. उच्चवर्णीय हिंदूमधील स्वार्थी लोक या सुधारणावादी आणि इतर धार्मिक कार्यक्रमांकडे कडवट रागाने पाहत होते. कालांतराने हा फोबिया बनला आणि ज्यामुळे गांधी जे आहे त्या गांधींबद्दल एक चुकीचं नॅरेटिव्ह जे आहे ते सेट झालं. गांधींकडे पाहण्याचे मी पहिले सांगितलंय की वेगवेगळे दृष्टिकोन आहे. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून पाहतो. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तो योग्य सुद्धा असू शकतो, मी असं म्हणत नाही की नाहीये. पण मला असं वाटतं की तुम्ही आज या ठिकाणी उभे राहून तुम्ही त्या काळातल्या परिस्थितीला मोजू नाही शकत.
तुम्ही या ठिकाणी उभं राहून त्या काळामध्ये असं करायला पाहिजे होतं असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण तत्कालीन प्रश्न जे आहेत ते कसे आहेत, त्याला खूप सारे अँगल्स असतात आणि आपण मात्र फक्त एका अँगलने पाहत असतो. आणि जर त्या ठिकाणी जर तो व्यक्ती असेल तर त्याला आपण विलन ठरवण्याचं काम करतो. ओके. त्यानंतर या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित होतात. पहिला की भारताची जी फाळणी आहे ती जेव्हा झाली तर तेव्हा ती कृती होती, पण त्याची सुरुवात जी आहे ती खूप आधीपासून झाली होती. अगदी 50-60 वर्षाच्या आधीपासून झाली होती, जेव्हा गांधी भारतात सुद्धा नव्हते. गांधी आफ्रिकेत होते. 1920 पासून ते भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि तिथून पुढे त्यांनी भारतासाठी एकतेसाठीच प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे गांधींना फाळणीसाठी जबाबदार मानणे ही जी गोष्ट आहे ती बऱ्याचशा इतिहासकारांनी चुकीची ठरवलेली आहे आणि बरेचसे जे इतिहासकार आहेत ते योग्य सुद्धा मानतात. शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की गांधी फाळणीला जबाबदार होते की नव्हते. मी आज तुम्हाला जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की जे इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथून पुढे बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या सांगता येऊ शकतात, परंतु त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये कसं आहे की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वेगवेगळ्या विचाराने प्रभावित झालेला असतो. कोणी त्याला खरं मानतो, कोणी त्याला खोटं मानतो, परंतु त्याच्या मुळाशी काय आहे हे शोधणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही गांधींना एका नजरेत पाहण्यापेक्षा किंवा त्यांना चांगलं किंवा वाईट म्हणून पाहण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या मुळाशी असलेलं जे सत्य आहे ते शोधून काढण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्यानंतरच तुम्ही मला या सेशनमध्ये कमेंट करा. ओके. बाकी भारताचा जो इतिहास आहे तो अतिशय सुंदर आहे. आपण ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष केला. या संघर्षातून आपण आपली अस्मिता जी आहे ती निर्माण केली. त्यासाठी प्रत्येकाचं योगदान आहे. इस देश की मिट्टी में सभी का खून शामिल आहे असं आपण म्हणतो की नाही, सगळ्यांचा खून या मिट्टीमध्ये सामील आहे. सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे म्हणून आपला देश स्वतंत्र झालेला आहे. ठीक आहे. तर आज या सेशनमधून तुम्हाला काय समजलं ते मला नक्की सांगा. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने आज हा जो टॉपिक आहे गांधी जयंतीच्या निमित्ताने मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. होऊ शकतो की माझं हे जे म्हणणं आहे ते बऱ्याचशा लोकांना पटणार नाही, काहींना पटेल पण पटणं न पटणं हा मुद्दा वेगळा असतो. आणि हे जे मी तुम्हाला मांडलेलं आहे तर ते इतिहासामध्ये ज्यांनी लिहिलं तेच मांडलेलं आहे. माझ्या खिशातलं मी अजिबात काहीही मांडलेलं नाही आहे. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, थांबण्याच्या पूर्वी 2 महत्त्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहे. आपण 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल यशोदय नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. या बॅचच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने शिकवणार आहे. 2025 चा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा झालेला आहे. तर ही जर बॅच तुम्ही जॉईन केली तर या बॅचमध्ये तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळणार आहे, प्रिंटेड स्टडी मटेरियल मिळणार आहे, तुम्हाला घरपोच हे मटेरियल मिळणार आहे. तुम्हाला पुणे मुंबईला जायची गरज नाही, दिल्लीला जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या अभ्यास करू शकता, लाईव्ह क्लासेस करू शकता. जे लाईव्ह क्लास नाही करू शकत त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. ठीक आहे. ही रेकॉर्डिंग तुम्ही अनलिमिटेड टाइम पाहू शकता. तुम्हाला प्रत्येक विषयांवरच्या 1000 पेक्षा जास्त प्रश्नांची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आम्ही करून घेणार आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर हा जो माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याच्यावर मला मेसेज नक्की करू शकता. त्यानंतर तुम्ही सारथी बॅच जी आहे ही जर तुम्हाला जॉईन करायची असेल आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा तुम्हाला क्रॅक करायची असेल तर आम्ही 60+ मार्कांसाठी तुम्हाला इथे शिकवत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस मिळणार आहे. लाईव्ह क्लास नाही करू शकला तर रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असणार आहे. हे रेकॉर्डिंग तुम्ही अनलिमिटेड टाइम पाहू शकता. प्रत्येक विषयावर 1000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव आम्ही करून घेणार आहे आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये पास करण्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे. तुम्ही घर बसल्या ही बॅच जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आणि आज लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. लाल बहादूर शास्त्री यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. भारत देशाचे ते दुसरे प्रधानमंत्री होते. अतिशय साधा माणूस, साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि प्रचंड कर्तृत्वान व्यक्तिमत्व, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून तावून सुलाखून निघालेलं व्यक्तिमत्व. त्यांना सुद्धा आपण अभिवादन करूया आणि इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.